लोणावळा खंडाळा या परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. लोकांचे घरं पाण्याखाली गेलेले आहेत, तर काही ठिकाणी लँडस्लाईड देखील झालेला आहे. आता मी खंडाळा परिसरातील रस्टिक हायलँड या परिसरात आहे. जर आपण बघितलं तर उंच डोंगरावर हे सगळे हॉटेल्स या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत आणि मोठं लँडस्लाईड या ठिकाणी झाल्यामुळं अनेक गाड्या वाहून आलेल्या आहेत. या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाड्या गेलेल्या आहेत. एवढंच काय तर 2 जण अजून सुद्धा या ठिकाणी मिसिंग आहे आणि त्यासाठीच ही शोध मोहीम या ठिकाणी राबवली जाते. जवळपास 3 ते 4 JCB या ठिकाणी आहेत जे गाळ या ठिकाणी काढतायत. आपण बघतोय समोरच्या बाजूला देखील काही वाहनं वरून थेट खाली वाहून आलेली आहेत. पाण्याचा जोर पाऊस जो झालेला होता त्यानंतर आपल्यासोबत इथले पोलीस अधिकारी साहेब आहेत, वाणी साहेब. सर, कालपासून हे रेस्क्यू ऑपरेशन इथं सुरू आहे. सध्या काय परिस्थिती आहे? किती लोक मिसिंग आहेत सध्या? इथे दोन कर्मचारी यांचे मिसिंग आहेत. 2 कर्मचारी इथले आणि त्याच्याकरता युद्ध पातळीवरती आमचे जे SP सर आणि DYSP सर आहेत, टोनपे साहेब आहेत, संदीप साहेब गिल आहे आणि सचिन पाटील साहेब आहेत यांनी आणि तहसीलदार साहेब प्रांत साहेब आले होते. सगळ्या स्टाफ आणि आमचा पोलीस स्टाफ सगळे इथे लावलेले आहे आणि प्रशासनाचे काय परिस्थिती काय झालं होतं नेमकं काल इथं? पाऊस मुसळधार प्रमाणावर होता. त्याच्यामुळं वरनं हे खचले डोंगर आणि सर्व माती वगैरे वाहून राडा रोडा खाली आलेला आहे आणि तिथली इमारतीचा काही भाग खचलेला आहे आणि त्यामध्ये 2 कर्मचारी जे त्यांचे होते वॉचमनचे, तर ते अडकलेले आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे सापडले सर ते अजून? नाही सापडले, असं चालू आहे, काम चालू आहे ते. सर, या गाड्या देखील वाहून आल्यात वरून असं दिसतंय. हो, ते काढलेले आहेत. आता बाकीचं काढायचं काम चालू आहे. आम्ही 3 मोटरसायकल आणि 1 इनोवा बाहेर काढलेली आणि बाकीचं काढायचं चाललेलं आहे काम. सर, अजून या परिसरात लँडस्लाईड बरेच ठिकाणी झालेलं दिसतंय सर. नाही, इथं एवढंच आहे. बाकीचं राजमाचीच्या तिकडे आहे, राजमाची किल्ल्याच्या तिकडं. बाकीचं इथे काय नाही, इथं समोर एक झालेलं आहे. बाकी आम्ही क्लिअर करत आहोत. अर्थात जर आपण बघितलं तर या परिसरात मोठ्या प्रमाणात लँडस्लाईड आहे, खूप मोठ्या प्रमाणात चिखल आहे. जर पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर अक्षरशः पाय घसरेल, आत जाईल चिखलात, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि अधूनमधून मुसळधार पाऊस पुन्हा या ठिकाणी येतोय. हलक्या पावसाच्या सरी सातत्याने या ठिकाणी सुरू आहे. ही परिस्थिती आपण बघतोय की अजून सुद्धा या ठिकाणी 2 लोक मिसिंग आहेत. यांचे काही लोकांचे नातेवाईक सुद्धा आहेत. इथं कोणी म्हणजे पापा है मेरा। पापा क्या करते थे वो यहाँ पर? एक गार्ड की नौकरी। तो अभी का मतलब क्या पता चल चुका है? लग सका है यहाँ पे क्या चल रहा है? अभी तो कुछ पता नहीं पड़ा है, बिल्डिंग विल्डिंग बसक गया है, अब देखो क्या होता है। मतलब वो कल रात को ड्यूटी पे थे यहाँ पे? हाँ, कल रात को ड्यूटी में थे, सुबह आए नहीं घर पर। घर नहीं लौटे वापस? और कुछ कई लोग फंसे हैं इसमें? हाँ, गंगाराम और एक माली था, वो भी इसी में फंसा है. म्हणजे अर्थात या ठिकाणी काम करणारे माळी असतील किंबहुना म्हणजे ते गार्डनर असेल, वॉचमॅन असतील, ते कदाचित इथं रात्री ड्युटीवर होते आणि ते अजून सुद्धा घरी पोहोचलेले नाहीत आणि त्यामुळं त्यांचे घरचे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि आतून सुद्धा आपण बघतोय JCB आणि या सगळ्याच्या मदतीने गाळ काढला जातोय, माती खाली गेली जाते आणि मुसळधार पावसामुळे अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. इथं जर आपण बघितलं तर अक्षरशः मुसळधार पावसामुळे म्हणजे कमी वेळात एवढा जोरदार पाऊस या ठिकाणी होता. अनेक मोठी मोठी झाडं देखील या ठिकाणी पडलेली आहेत आणि वरच्या बाजूला आतमध्ये जर आपण आलो तर काही गाड्या देखील या मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या आहेत. अशी परिस्थिती आहे. आतमध्ये जर आपण आलो तर बघू शकतो, हे या हॉटेलच्या मागची बाजू आहे. संपूर्ण मातीचा ढिगारा इथे दिसतोय. संपूर्ण माती या परिसरात होती आणि हळूहळू या JCBच्या सहाय्याने काढलं जातंय. आतमध्ये देखील इथं केबिन आहे, काही लोक अडकलेली होती, त्यांना आता काढण्यात बाहेर अर्थातच या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशनला यश आलेलं आहे. अजून सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने लँडस्लाईड अनेक ठिकाणी झालेले आहेत. तिथं देखील अशाच पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तर काही ठिकाणी लोणावळ्यात छाती एवढं पाणी लोकांच्या घरामध्ये साचलंय. अशी परिस्थिती या पावसानंतर पाहायला मिळते. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, खंडाळा.